पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेस बुडवली आणि आम्हालाही बुडवलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलंय. प्रफुल्ल पटेल यांच्या या टीकेला पृथ्वीराज चव्हाणांनी सडेतोड उत्तर दिलं. सर्वात महत्त्वाचा प्रश्न मला प्रफुल्ल पटेलांना विचारायचा आहे. ते मला म्हणतात की तुम्ही खोटे नाटे स्कॅमचे आरोप केले. मला माझ्या सर्व 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी कुठेही चौकशी किंवा स्कॅम किंवा घोटाळा शब्द वापरला आहे का? मला माहिती आहे की मी एक आघाडी सरकार चालवतो. तो आघाडी सरकारचे काही मर्यादा असतात, काही लिमिटेशन्स असतात, काही बंधनं असतात, ती मी पाळून होतो. निवडणुकीच्या 15 दिवस आधी हे सगळं प्रकरण विशेषतः उपमुख्यमंत्री आणि सुनील तटकरे यांच्या विरुद्ध ही चौकशी ACBनं याची खुली चौकशी व्हावी अशी मागणी केल्यानंतर त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री यांनी त्या चौकशीला मान्यता दिली. मी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये वाचलं. ही वस्तुस्थिती आहे की या दोघांच्या विरुद्ध चौकशीला ACBच्या चौकशीला गृहमंत्र्यांनी मान्यता दिलेली. म्हणजे या निर्णयाची आपल्याला माहिती नव्हती. मी पेपरमध्ये वाचली. आता मला प्रश्न असा विचारायचा आहे की गृहमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, प्रफुल्ल पटेलांची सल्लामसलत केली होती का आणखी कोणाची सल्लामसलत केली होती? महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या टीकेला लगेचच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उत्तर दिलं. ज्यांना आमच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री पद मिळालं तीच आम्हाला नाव ठेवायला लागलं. त्यांना जरा नीटपणे जाग करा. अरे बाबा, तू मुख्यमंत्री झाला नसता, यांनी पाठिंबा दिला नसता तर दुसरा कुणी काँग्रेसचा नेता मुख्यमंत्री असता. सुशीलकुमार शिंदे मागे मुख्यमंत्री होते तेव्हा आपलं सरकार आलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा सरकार आलं. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा सरकार आलं. ही बाबा मुख्यमंत्री झालं, सरकारच आमचं. बुडवण्याची भाषा सोडून मैदानात या अशा शब्दात काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी दोन्ही पक्षाच्या या नेत्यांना कानपिचक्या दिल्यात. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपली ताकद ओळखून आपली आघाडीची जी आवश्यकता आहे तसं वातावरण बनण्यासाठी आपली वक्तव्य किंवा तशा प्रकारे कृती करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कुठल्याही आपल्या कृतीने बोलण्याने या आघाडीमध्ये काही क्लेश निर्माण होईल, भांडणं निर्माण होतील, असं कोणी करू नये या मताचा मी आहे. सत्तेत असो अथवा विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधली टीका प्रतिटीका हा राजकारणात नवा विषय नाही. मात्र जेव्हा सत्तेसाठी एकत्र यायचं असतं तेव्हा राजकारणात ही भांडणं सोयीस्कररित्या बाजूला ठेवली जातात. दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.